नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 10 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बाळासाहेब ठाकरेंसंदर्भातली. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतल्या षण्मुखानंदमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून एकत्रित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे आज ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच मंचावरती आपल्याला दिसणार आहेत. षण्मुखानंदमध्ये ठाकरे बंधूंकडून आज जन्मशताब्दी निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त हे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत आहे. महेंद्र, आज षण्मुखानंदमध्ये ठाकरे बंधूंकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साधारण किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि कोणकोणते नेते उपस्थित असतील? सिद्धेश, साधारण 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन्ही पक्षाचे ते प्रमुख नेते यांची भाषणं होणार आहेत. त्याचबरोबर जे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असणार आहेत. त्याबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं आहेत. ह्या भाषणातून ते नेमकं काय बोलतायत याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंनी सुजित सेनेला जो समर्थन दिलं होतं त्या संदर्भात उद्धव ठाकरे नाराज आहेत. उद्धव ठाकरे नाराज असूनही स्वतः राज ठाकरेही व्यथित आहेत या निर्णयामुळे. त्यामुळे आज या विषयावर काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण आज राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये एका पोस्टमध्ये असं म्हटलंय की आरपार राजकारणात या आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असं त्यांनी ट्विट केलं. त्यामुळे नेमकं आज राज ठाकरेंना काय बोलायचं आहे आणि राज ठाकरे काय बोलणार आहेत, उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत, उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आहे, उद्धव ठाकरे काही बोलतात का यावर हे पाहणं महत्वाचं असणार आहे. साधारण 6 वाजता षण्मुखानंद माटुंगा येथे हा कार्यक्रम होणार आहे आणि या दोन्ही बंधूंकडे यांच्या भाषणाकडे या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं. नक्कीच. धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.